तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे ना कॉलेजला जाण्यासाठी सोनालीचं लवकरच आवरलं होतं, त्यामुळे तिने आज अंगण झाडलं. बसचा टाइम झाला, नंतर सोनाली गेली कॉलेजला आणि मी गेलो आपलं पेरायला, कारण की सध्या आपल्याला माहिती आहे गव्हाचे पेरण्या वगैरे चालू आहेत. तर आपले ट्रॅक्टर ना इथं उभा केलेला आहे बरं का, उतारायला केलेला आहे, कारण की ते सध्या धक्का स्टार्ट झालेला आहे, बॅटरी खराब झालेली आहे. आणि आता मी चाललेलो आहे सोनालीला आणायला. तिच्या कॉलेज सुटलेला आहे आणि खरंडीमध्ये आलेली आहे ती, जेव्हा राहिलेली आहे तिला मी आणायला चाललेलो आहे आता. तर फायनली मी आलोय सोनालीला न्यायला आणि तिला घेऊन चाललेलो आहे घरी. फायनली आहे ना सोनालीला आता घरी सोडलेलं आहे आणि माझं मी आता चाललेलो आहे पेरायला. तिचा ब्लॉग सुरू केलेला आहे मी माझा, माझी दोघांची आज 2 सेपरेट ब्लॉग राहणार आहे. तिला म्हटलं तू तुझा ब्लॉग बनायचा, मी माझा बनणार आहे. तर फायनली आता मी चाललेलो आहे. काय मी ट्रॅक्टर चालू होतं का नाही काय. तर आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टर सध्या धक्का स्टार्ट आहे. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपलं ट्रॅक्टर आहे ना सध्या धक्का स्टार्ट झालेलं आहे आणि आता चालू होते का नाही ते अवघडाचे उतारायला तर लावलेलं आहे. फायनली थर्डमध्ये सेकंड घेत पण पडा नाही, थर्डमध्ये टाकलेलं आहे डबल हाऊसिंगचा वर आणि हायमध्ये. आता चालू झालं तर नशीब, नाही झालं तर खूपच अवघड आहे. ओके, तर फायनली ट्रॅक्टर चालू झालेलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही खूप केलेलं आहे. नंतर वाटायला बोलावं लागलं असतं. फायनली मी पिरून आल्याच नंतर आहे ना सोनाली चहा घेतला, त्यामुळे आहे ना मी चहा घेत नसतो, परंतु आज चहा घेतला कारण की चहाचा ना वास तेवढा पाहिजे आमचा. तर रुद्रा म्हणतोय मला पण घ्या ब्लॉग मध्ये. काय मी पण पेरून आलेलो आहे, सोनालीचं पण काम आवरलेलं आहे घरचं. आता आम्ही चालू फायनली कापूस यायला, कारण की आका एकटीच कापूस येत आहे. तर मी आणि सोनाली आणि रुद्र चालत कापूस वेचायला. आम्ही शेताजवळ आलेलो आहेत बरं का, शेत थोडं दूर आहे. आम्ही मोटरसायकल उतरले आहेत आणि सोनाली नाही का माझ्या हातात पिशवी दिलेली आणि 3 डोक्यावर घेतलेली कळशी. तिला म्हणलं दोन्ही धरती, म्हणले अजिबात नाही. बघा रुद्र कसा चाललाय आहे का, कसल्या एवढ्या मारीत चाललाय. हा बघ शेतात आलाय ना सोनाली काय केलेलं आहे, पपई आणलेले आहे, काप राहिलेले, कारण की त्यांना उपाशी ना आणि आकाला पण उपाशी आहे. सकाळ नाकाने पण नाही काही खाल्लेलं, तर आकाला पण बोलवलं आहे. आता आम्ही सगळे मिळून आहे ना मस्तपैकी पपई खाणार आहे. रुद्र कसा हात तो लायलेला आहे, पपई खायची रुद्रा. तर फायनली कापूस शिजून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी.